आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो ते आपले उमेदवार आणि कदम आपल्या सगळ्यांचे खासदार भास्कर घरगे गुरुजी, दुसरे खासदार राजेभाऊ माझे, पक्षाचे अध्यक्ष पंढरी आव्हाड, सरपंच भास्करराव वनकर, काँग्रेस पक्षाचे सहकारी शरद आहेर, विजय जाधव, तरुणांचे सहकारी पुरुषोत्तम कल्याक, राजेंद्र भोगल, जयंत दिंडे, अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून जाहीर सभेच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे. मध्यंतरी घाई गर्दी चालू होतो, पण आनंद आहे की अनिल कदमांच्या निवडणुकीच्यासाठी तुम्हा सगळ्यांची सुसंवाद साधावा, त्यासाठी वेळ कमी असला तरी घाई तुम्ही या ठिकाणी आलो आहे. या परिसराचा निफाड असेल, हेरफेर असेल, अनेक दृष्टीनं एक परिचय संपर्क माझा स्वतःचा झाला. एकेकाळी देशाच्या संरक्षण खात्याचं काम मी बघत होतो आणि ते बघत असताना संरक्षणाची साधनं जिथं जिथं तयार केली जातात अशा संस्थांना भेटी देणं, तिथे प्रश्न समजून घेणं हे माझं काम असायचं. आणि त्यासाठी नीटचा कारखाना या देशाच्या रक्षणाच्यासाठी प्रभावी विमान याचा कारखाना तुमच्या सगळ्यांच्या परिसरात होता आणि तिथं माझ्या अनेक भीती झाली. कैलासवासी यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते. त्याच्या आधी देशाच्या संरक्षणाचं काम त्यांच्या सोपवलं गेलं. ते मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पद सोडून त्यांनी दिल्लीला जावं लागलं. ते खासदार नव्हते, पण तुम्हा लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्राचं एक नेतृत्व दिल्लीमध्ये जाऊन देशाच्या रक्षणाची जबाबदारी घेत आहे हे पाहिल्याच्या नंतर लोकसभेमध्ये कुठून तरी निवडून जायची आवश्यकता होती. त्यांचा मूळ मतदारसंघ सातारा, तिथल्या लोकांचा अतिशय आग्रह होता. पण मला आठवत आहे की काकासाहेब वाघ असतील, अन्य सहकारी असतील, त्या सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला देशाच्या लोकसभेमध्ये जायचं असेल तर नाशिकमधनं गेलं पाहिजे आणि नाशिक तुम्हाला बिनविरोध होती. हा एक इतिहास तुम्ही लोकांनी घडवलेला होता आणि त्यावेळी मी अनेकदा इथं आलो. या ठिकाणी अनेकांचे संबंध होते. काकासाहेब वाघ असतील, महाराष्ट्राच्या साखर धंद्याचं त्यांच्याकडे नेतृत्व होतं. इथे कारखाने उभं करण्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं आणि लोकांच्या प्रश्नाच्यासाठी अतिशय फळसर आणि स्पष्ट बोलण्याचा त्यांचा लौकिक होता. नानासाहेब दादांची आठवणी इथे शिक्षण संस्था उभी आहे. त्या शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये नानासाहेबांची साथ होती. माधवराव मोगल्यांची आठवण होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना
काही थोडं सहकारी विधानसभेचे भक्कमपणानं माझ्या मागं उभी राहिली. त्याच्यामध्ये माधवदेवांचा उल्लेख हा निश्चित करावा लागेल. आणि अनेकांनी माझ्या व्यक्तिगत सार्वजनिक जीवनामध्ये मला सहकार्य केलं, साथ दिली. आणि अशा मतदारांना आज भेटण्याची संधी मिळते याचा मला मनापासूनचा आनंद आहे. वेळ थोडा आहे, प्रश्न खूप आहेत. उद्याची निवडणूक ही देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची निवडणूक ही विधानसभेची आहे. त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक आपण केली. आणि तुम्हा लोकांना धन्यवाद देतो की लोकसभेमध्ये ज्याची आवश्यकता होती, ज्या एक संकट येण्याची शक्यता होती, त्याचा सुटका करण्याच्यासाठी सोनिया गांधी असोत, राहुल गांधी असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा मी असो, आम्ही सगळ्यांनी एक गोष्टीचा निकाल घेतला होता की या देशामध्ये देशाच्या घटनेवर संकट यायचं नसेल तर एक जबरदस्त शक्ती ही उभी केली पाहिजे. आणि ही जबरदस्त शक्ती उभी करायची असेल तर महाराष्ट्राचं योगदान त्यामध्ये अधिक असण्याची आवश्यकता आहे. आणि हे तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या योगदानाची अपेक्षा केली. नाशिककरांनी दोन्ही खासदार या ठिकाणी विजय केले आणि एक नवीन इतिहास हा निर्माण करण्याच्या उद्देशी परिस्थिती तुम्ही लोकांनी केलेली. आम्हाला चिंता होती. मोदी साहेब ठिकठिकाणी जाऊन सांगत होते की मला 400 खासदार पाहिजे. पार्लमेंट चालवायचं असेल 400 खासदारांची गरज नसते. 300-350 खासदार असेल तर देशाचा कारभार करता येतो. ज्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि नरसिंहराव मंत्री होते, आम्हाला लोकांच्याकडं 300सुद्धा खासदार नव्हते. तरी 5 वर्ष राज्य चाललं. पण या ठिकाणी आमच्या मनात एक शंका आली की या देशाची बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना जी दिली आहे त्या घटनेमध्ये बदल करायचा असेल तर अधिक सदस्यांची गरज असते. आणि मोदी साहेबांच्या मनामध्ये घटनेमध्ये बदल करण्याची कल्पना असावी अशी शंका अनेकांना आली. आणि ती स्थिती जर नियंत्रित ठेवायची असेल तर घटनेमध्ये बदल करायची शक्ती ही नेतृत्वाला देता कामा नये हा विचार आम्हा सगळ्यांच्या मनात आला. आणि त्यामध्ये ही निवडणूक लढवली. मला आनंद आहे की महाराष्ट्रानं आम्हा लोकांना 48 खासदारांच्या पैकी 31 खासदार निवडून दिले आणि त्याच्यामध्ये दोन्ही खासदार नाशिक जिल्ह्याने दिले. आजची अवस्था होती. आता नवीन प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज आहे. आजचे राज्यकर्ते या प्रश्नाच्यासाठी अजिबात असले नाही. शेतकऱ्यांचं दुखणं त्यांना किती समजतं याबद्दल न बोललेलं बरं. आणि त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला. मला आठवत आहे एकदा मी देशाचा शेती मंत्री होतो, अन्न पुरवठा खात्याचाही मंत्री होतो. आणि कांद्याचे भाव वाढले. पार्लमेंटमध्ये चर्चा होती. मी सभागृहात गेलो आणि माझ्यासोबत भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घातलेले त्या ठिकाणी आले आणि सभागृहामध्ये घोषणा द्यायला लागली, शरद पवार जवाब दो. अरे काहे का जवाब दो? प्याज की कीमत कहाँ जा रही है? लोगों का खाना मुश्किल हो गया है. घोषणा देत होते, माझ्याबद्दल घोषणा देत होते. गळ्यात कांद्याच्या माळा होत्या. आमचे जे सभापती होते
त्यांनी मला आदेश दिला की हे काय म्हणतात ते ऐका आणि त्याचं उत्तर द्या. मी त्यांना विचारलं भाजपवाल्यांना, तुमचं म्हणणं काय? त्यांनी सांगितलं कांद्याच्या किमती वाढल्यात, त्या खाली आणल्या आणि त्या खाली आणत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत राहणार आहे. मला विचारलं तुमचं धोरण काय? मी त्यांनी सांगितलं की कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे. वर्षाचे 1-2 हंगाम घेतात, कधीतरी पैसे देतात. जर वर्षामध्ये कांदे विकले 2 हंगाम किंवा 3 हंगामामध्ये, एखाद्या हंगामात 2 पैसे मिळतात आणि बाकीच्या 2 हंगामामध्ये खर्चसुद्धा निघत नाही. आणि ही अवस्था कांदा उत्पादकाची आहे. आणि ही अवस्था कांदा उत्पादकाची असताना त्या कांदा उत्पादकाला न्याय द्यायचा का नाही? कधी ते त्यात 2 पैसे देत आहेत ते यांच्या होतात का दुःख? महागाईची म्हणता कांद्याने महागाई आणली किती? तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये कांद्याचा खर्च असतो किती? आणि त्यामुळे कांद्याच्या बाबतीत तुम्ही गळ्यात कांद्याचा मारा घाला जसं कवड्याचा मारा घाला, कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही. हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, मेहनत करण्याचा अधिकार आहे. त्याची किंमत त्याला मिळाली पाहिजे. आणि ते काम ज्या ज्या ठिकाणी उत्तम दृष्टीने केलं जातं त्याच्यामध्ये तुमचा निभार तालुका, शेजारचा तालुका, केळण तालुका, अनेक तालुके असे आहेत की ज्या तालुक्याच्या शेतकऱ्यांनी या देशाची कांद्याची गरज ही भागवण्याच्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहे. आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा काहीतरी या संबंधीची मागणी होण्याची आज शक्यता तातडीने दिसत नाही, पण दिसली तर मी एवढं सांगू इच्छितो, आम्हाला सगळ्यांची सगळी शक्ती दोन्ही खासदारांच्या साथीनं तुम्हाला लोकांच्या वर राहील. आणि शेतकऱ्याचं दुःख दूर करण्याच्यासाठी आणि सत्तेवर संसदेत गेलेलं आहे याचं विस्मरण आम्हा लोकांना कधी पडणार नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. आज शेतकऱ्याच्या दृष्टीनं कर्जबाजारीपणा हा एक मोठा रोग लागलेला आहे. या देशामध्ये अनेकांच्या डोक्यावर कर्ज आहे, पण सरकारचं धोरण काय? भाजपवाल्यांचं धोरण हे आहे. या देशामध्ये 16 मोठे उद्योजक आहेत आणि त्यांच्या डोक्यावर 16,900 कोटी रुपयाचं कर्ज हे अनेक वर्षापासून होतं. केंद्र सरकार मोदी साहेबांच्या हातात आलं आणि आल्याच्या नंतर एक महत्त्वाचा निकाल त्यांनी घेतला. काय निकाल घेतला? त्या धनिकांना, उद्योजकांना त्यांच्या डोक्यावरचं जे कर्ज होतं ते कर्ज माफ करून टाकले. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायला सांगितल्याच्यानंतर या लोकांच्या पोटात गोळा येतो. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे तसंच करायचं आणि माझ्या श्रीमंतांचं कर्ज माफ करायचं ही नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. आणि ही तुमच्या माझ्या हिताची नाही. आज शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी करणं, व्याजाचा दर कमी करणं हा निकाल घ्यावा लागेल. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला देशाचं शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं त्या काळामध्ये कर्जाचा व्याजाचा दर शेतीचा हा 13-14% होता. माझ्या हातात सत्ता आल्याच्यानंतर 14 10वर आणला, 10चा 6%वर आणला, 6%चा 4%वर आणला आणि नंतर काही संस्थेतून नेहमीच कर्ज फेडतो त्याला 0% व्याजाने कर्ज द्यायचा सुद्धा निकाल घेतला. आज तशा निकालाची गरज आहे. असे अनेक कार्यक्रम आज राबवण्याची गरज आहे. पण हे कधी करता येते? आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या कामाबद्दलची आस्था नाही. आज या कामाच्याबद्दल सुधारणा करायची असेल, शेतकऱ्याच्या मालाची किंमत वाढवून द्यायची असेल, त्यांनी तयार केलेला शेतीमाल
जगाच्या बाजारपेठेमध्ये वाचायचे असेल, त्याचा कर्जाचा व्याजाचा दर हा कमी करायचा असेल तर आज आम्ही लोकांनी बसून एक संघटना स्थापन केली, जिचं नाव महाआघाडी. ज्या महाआघाडीमध्ये सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत, मी स्वतः आहेत, कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातात जाऊन घेतली जाईल. ती शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या धोरणांच्या हातामध्ये द्यायची आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं नवीन समाजकारण सुरू करायचं. आणि त्यासाठी तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे, हा आग्रह आमच्या सगळ्यांचा. आणि त्यासाठी हे दोन्ही उमेदवार आपल्या सगळ्यांच्या सोबत सादर केले. उद्याच्या मतदानाच्या दिवशी त्यांची खूप लक्षात ठेवा, त्याच्यासोबत वचन द्यावा. आणि देशामध्ये जे परिवर्तन करायचे ते परिवर्तन करण्याच्यासाठी वसंत असेल, विभाग असेल, बाकीचा सगळा भाग असेल, याचा प्रत्येक माणूस हा सहभागी होईल, साथ देईल, अशा प्रकारचं चित्र तुम्ही तयार करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आणखीन काही सभा असल्यामुळे अधिक न बोलता तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मी निरोप देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.